मंडळी, राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला जालना ते नांदेड या 180 किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता मुंबई ते दिल्लीचा प्रवास हा अतिशय सुसाट होणार आहे. 3 ते 4 वर्षाची प्रतीक्षा या सगळ्या गोष्टींसाठी करावी लागली आणि आता इथून पुढे 2 ते 3 वर्षांच्या आत हा जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग तयार होऊन मिळणार आहे. तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आणि शेतीतील शेतमालाला थेट मुंबई, पुणे या बाजारपेठांमध्ये 24 तासाच्या आत पोहोचणं शक्य होणार आहे. आणि राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जालना ते नांदेड या पूरक अशा समृद्धी महामार्गाला मंजुरी मिळालेली आहे. तर मंडळी, या महामार्गाला तत्कालीन सरकारने मंजुरी दिल्यानंतर या महामार्गावर जवळपास 15,000 कोटी रुपये हे खर्च होणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून वेगवेगळ्या निविदा देण्यात आलेल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातल्या मंठा, परभणी जिल्ह्यातल्या सेलू, जिंतूर या तालुक्यांचा काही भाग, तसेच पूर्णा तालुक्याचा आणि नांदेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी या संपादित करण्यात देखील आलेल्या आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया मागील 2 वर्षांपासून सुरू केलेली होती आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील वर्ग करण्यात आलेले आहेत. तर काही शेतकऱ्यांना भूसंपादन प्रक्रियेला त्यांचा विरोध हा त्यांनी दर्शवलेला होता, परंतु त्यांचा विरोध हा टप्प्याटप्प्याने कमी करत राज्य शासनाने भूसंपादन विभागाला या सगळ्या कामगिरीसाठी मोठं यश मिळतं आहे असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे आता 180 किलोमीटर अंतराच्या या महामार्गासह प्रत्यक्ष सुरुवात ही होते आहे. मागील 3 ते 4 महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने भूसंपादनाचा मोबदला हा दिला गेलेला आहे. तर पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास 90% भूसंपादनाला मंजुरी दिल्यामुळे आता या महामार्गाचं काम प्रत्यक्ष सुरू होत असल्याचं राज्य शासनाकडनं सांगितलं जात आहे. तर या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे. बाहेर राज्यातील कंपन्यांना ही कामं मिळाल्यामुळे सध्या कंपनीच्या वतीने अभियंते, सहाय्यक तसेच संबंधित यंत्रणेकडनं मजुरांना लागणारी जागा, त्यांना लागणारं साहित्य, त्यासाठी साठवणूक क्षमता व जमिनीचे उत्खनन यासाठी पूर्णा तालुक्यामधल्या मागील 2 ते 3 महिन्यांपासून महसूल यंत्रणेसोबत समन्वय साधून शेतकऱ्यांकडनं जमिनी भाडेतत्वावर घेण्याच्या हालचाली या मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी पूर्णा शहराजवळील जवळपास 30 ते 40 एकर जमीन संबंधित कंपनीने 4 ते 5 वर्षाच्या करारावर संपादित केली आहे. या करारामुळे शहराजवळील काही भागांमध्ये ही मोठी वस्ती बघायला मिळते आहे. त्यामुळे एकंदरीतच हा महामार्ग जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसाठी मोठा लाभदायक ठरतो आहे. तर पूर्णा तालुक्यामध्ये 4 मोठे पूल बांधण्यात येतात. नांदेड ते जालना हा समृद्धी पूरक महामार्ग हा समृद्धीला पूरक असला तरी या मार्गाची बांधणी जागतिक दर्जाची होती आहे. यासाठी सध्या दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्णा ते अकोला, पूर्णा ते नांदेड या लोहमार्गांवर 2 मोठे उड्डाणपूल देखील बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे. त्यासोबतच तालुक्यामधनं जाणाऱ्या पूर्णा नदी, खडकी नदी या नद्यांवर देखील मोठे पूल हे उभारले जातात. तसेच पूर्णा तालुक्यातील पूर्णा ते नांदेड या रस्त्यावरील काही गावांचा या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे. त्यामध्ये या गावांमधनं हा जो मार्ग जातो आहे त्या महामार्गावर चेंजर पॉईंट म्हणून ही निवड करण्यात येते आहे. तर या ठिकाणची जवळपास 20 एकर जमीन ही संपादित केली जाते. तर मंडळी, या संपूर्ण महामार्गामुळे मराठवाड्याचा नांदेड, जालना या दरम्यानच्या हिंगोली, परभणी या जिल्ह्यांचा मोठा विकास या माध्यमातून होणार आहे. या शेतकऱ्यांना आता मुंबई, पुणे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील मिळणार आहे आणि त्यामुळे हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा होता. तर मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.